सेटिंगचं राजकारण एक पुरावा दाखवा, मी उद्याच संमती घेऊन टाकतो. नाही तर येणे करावं. गायकवाड बद्दल सांगू. गायकवाड ऐकून घ्या आता. 4 अपत्या, 2 त्याच्या नावावर, 2 साडीच्या नावानं. त्याची प्रॉपर्टी अमरावतीतली सगळी लोकांना दाबलेली आहे. सगळ्याला कर्ज देणं, घराला लॉक मारणं. हे मुकरी भाजीवाला त्याला कर्ज दिलं, ते जागा होती खाली, तिथे शेड बांधलं, भाड्यानं दिलं. दुकानदार दत्त मंदिरामध्ये 2 दुकानं आहे. अमरापुरात 8-10 घर घेतले. कुठून आले प्रॉपर्टी? संत देवाचं एकच घर आहे अमरापुरात. ते वडिलांच्या नावानं, माझ्या नावानं आजही एकही प्रॉपर्टी नाही. ना एक झोपडी आहे ना काय आहे. मी आजपर्यंत माझ्या नजरेत पडलो नाही. मी लोकांच्या नजरेत पडण्याचा प्रश्नच नाही. त्यांचं म्हणणं आहे की बा हकाल सन्माननीय उद्धव साहेब यांच्या जवळ राईट हँड, त्यांना फोन केला. मी सांगितलं की मी 35 वर्षापासून शिवसैनिक आहे, प्रामाणिक आहे. मी आजपर्यंत अवैध आहे, लग्नही केलं नाही. समाजसेवा करत असताना वेळ केव्हा निघून गेलं हे मलाही माहीत पडलं नाही. आणि अशा वेळेस त्यांनी पक्षाने माझी हकालपट्टी केलं. मलाही वाईट वाटलं, माझ्या सहकार्याने वाटलं, जे लोक मला मानतात लाखो लोक त्यांनाही वाईट वाटलं. तरी पण मी म्हटलं की माझी हकालपट्टी झाली, काय हरकत नाही. परंतु मला उद्धव साहेबांचं 2 शब्द बोलू तर द्या. माझी चुकी काय आहे? त्यांनी मला सांगितलं, संतोष, उद्धव साहेब आणि तू आणि मी तिघे फेस टू फेस चर्चा करू, त्यानंतर जे साहेब निर्णय देते ते मला मान्य आहे आणि मी त्या क्षणाची प्रतीक्षा करत आहे. सर्वप्रथम यवतमाळ नगर परिषद 2025 या निवडणुकीमध्ये खासदार विदर्भ संजयजी देशमुख हे विदर्भाचे नेते आहात. मी 35 वर्ष शिवसेनेचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. आजपर्यंत चुकलो नाही, भविष्यात चुकणार नाही. 3 वर्षा पहिले खासदार या ठिकाणी आले, त्यांनी आम्ही जीवाची बाजी करून त्या ठिकाणी निवडून आणलं. त्यांना तिकीट मिळाल्यानंतर सगळ्यात प्रथम बळी मला केलं, माझं जिल्हा प्रमुखपद पाळलं. तरी मी नाराज झालो नाही, कारण उद्धव साहेबांना आलेले संकट हे सगळ्यात मोठं होतं. आमच्यावरचं संकट हे कमी होतं. म्हणून आम्ही उद्धव साहेब, बाळासाहेब आणि मातोश्रीकडे पाहून आम्ही निर्णय घेतला की उद्धव संजय देशमुखला निवडून आणायचं. सगळ्या मी आणि माझ्या कार्यकर्त्यांना रक्ताचं पाणी केलं. मी सुद्धा यवतमाळ विधानसभा लढलेलो आहे. 54,000 मतं मिळाले, फक्त 1200 मतांनी पराभूत झालो होतो. दुसरी निवडणूक मी 40,000 मतं घेतली. कोणी म्हणत असेल का संतोष भ्रष्टाचारी आहे, मी त्या लोकांना सांगतो, माझी प्रॉपर्टी ज्या ज्या ठिकाणी असाल तुम्ही शोधा, मी तुमच्या नावाने 7-12 उद्या करून देतो. उद्या मी रजिस्टर बसतो, जे जे कागदानं त्यांना माझ्या नावाचे प्लॉट करून देतो. सगळे प्लॉट, शेती, स्विस बँकेचा पैसा सगळं करून देतो. एक आणि आजच्या निवडणुकीमध्ये आम्ही सन्माननीय खासदार संजयजी देशमुख यांनी अभूतपूर्व यश काँग्रेस सेना युती झाल्यानंतर तोडलं. मलाच त्यांनी समितीमध्ये घेतलं, संपर्क प्रमुख घेतलं, जिल्हा प्रमुख घेतलं आणि आम्ही कीर्ती गांधी, बाळासाहेब आणि काँग्रेसचे नेते आम्ही सगळे पदाधिकारी बसून युती केली. मग संजय देशमुखही आले, त्यांनी फायनल केलं. त्यांनी सांगितलं पत्रकार परिषदेमध्ये का युती झाली, अध्यक्षपद काँग्रेसचा 20 ते 22 सीटा आम्हाला दिल्या. मी यांनी असं काय केलं? रात्रभरात कोण्या पक्षाची जुळाजुळ केली, कोणाकडनं आर्थिक लाभ घेतला आणि त्यानंतर युती तोडल्यानंतर फक्त 12 लोक शिवसेनेचे होते जे आंदोलनामध्ये होते. 23 लोक असे होते की ज्यांनी शिवसेनेचे कधी आंदोलनामध्ये नाही आहे, त्यांना उमेदवारी दिली. ज्यांनी इतर पक्षांनी नाकारलं त्यांना उमेदवारी दिली. माझं म्हणणं आणि संजय देशमुखचं म्हणणं एकच होतं की 8 सीटाच्या वर आलं पाहिजे. खासदार आहे, खासदाराचा अपमान होता का म्हणे, असं ठरवणं का चुक आहे, गुन्हा आहे का? आणि मी त्या दिशेने पाऊल टाकले. यांनी रात्रभर तिथे तोडून टाकली, मलाही बोलावलं नाही, कोणालाच सांगितलं नाही. आणि मग काहीतरी ते प्रकार घडला आणि आम्ही निवडणुकीला समोर गेलो. मी 8 मध्ये दिनेश इंगळेची धर्मपत्नी जयश्री इंगळे यांना आम्ही म्हटलं त्या देशमुखला तिकीट देऊ नका. त्याचा नातेवाईकाचा संगीत देशमुखचा तुषार, त्याच्या मम्मीला तिकीट दिली. त्याचं वय वर्ष 61. मी त्यांना म्हटलं का संजय कोल्हे आहे, छोट्या फरकाडे आहे, दिनेश शिंगळे यांच्या धर्मपत्नीला तिकीट द्या आणि आपण सगळे मिळून आणू, पुढच्या त्याचा विचार करू. परंतु त्यांना तिकीट दिली. त्यांना किती मिळाले मतं? 800-900. दिनेश शिंगळेच्या पत्नीला किती भेटले? जयश्री इंगळेला 1609. त्याच्यानंतर ज्यांनी उमेदवारी दिली होती मागं नाही दिली आम्ही, त्याने भाजपचा उमेदवार निवडून आणला. ज्याला सरपंच सदस्य मी 85 केलं, उषा भगत, त्याला तिकीट दिली. त्यांनी आमचे दोन्ही उमेदवार पाठच्या पडले, तिली मशाल दिली. त्या लोकांचा प्रचार कसा करणार आम्ही? त्याच्यानंतर मी अपक्ष राहिलं असतं 2-3 दिवस भेटले असते, म्हणून पंजावर उभं केलं आणि आम्ही पत्रक छापलं की जर हे निवडून आले किंवा पराभूत झाले ते शिवसेनेचे राहतील. म्हणजे पंजा घेणार, मी पंजामध्ये गेलोच नाही. नंबर 11 मध्ये बीटेक झालेली जीव राऊत आहे, तिला केलं आम्ही, मदत केली. तिलाच 950 मतं पडली. विकी राऊत 50 मतं पडला. त्यांचे दोन्ही माणसं उभे केले. संजय राऊत
त्यामुळे जे काही काय नेमकं नाही, आम्ही सन्माननीय जिल्हा संपर्क प्रमुख आपले जे आहे आपले संजय देशमुख यांनी अभूतपूर्व यश मिळालं. त्यांचा कुठेतरी सत्कार झाला पाहिजे. त्यांनी खूप मेहनत घेतली, परिश्रम घेतले आणि त्यांच्या या मेहनतीला फळ आलं म्हणून सत्कार घेणार होतो आम्ही. परंतु सत्कार मूर्तीकडे निरोप पाठवला आम्ही, काही तज्ज्ञ मंडळी पाठवले, फोन केले, पण ते आले नाही आले. तर आता हे लोक आले, संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख. त्यांना म्हटलं तुमचं काय म्हणणं आहे सांगा, मला समजून सांगा. तर त्यांनी काही सांगितलं नाही, ते आतमध्ये गेले. मी माझ्या लोकांना सांगितलं आपण एकनिष्ठ शिवसैनिक आहे, ते आपल्याच पक्षाचे आहे, काही वादविवाद करू नका, त्यांना जे करते करा. लोकशाहीमध्ये उपहासात्मक आंदोलन करणं हा आमचा धर्म आहे, तसा त्यांचाही आहे. पण त्यांनी काय केलं, आम्ही सत्कार मूर्तीचे फोटो लावले, त्यांनी फोडून टाकले, तोडून टाकले. त्या अपमान त्यांनी केला का आपण सन्मान केला? हे आता वंदनीय बाळासाहेब ठाकरेच्या मातोश्री आणि उद्धव साहेबांनी ठरवलं पाहिजे. एकनिष्ठ कोण आहे यांनी ठरवलं पाहिजे. मी जर असेल गद्दार तर मला पक्ष हकालपट्टी करा, आणि हे जर गद्दार असेल संजय देशमुख पासून राजेंद्र गायकवाड, किशोर इंगळे, त्याच्यासोबत जेवढे चेहरे आहे ते जर गद्दार असेल, आजच गाडगे महाराज अभियान साफ करा. आम्ही यवतमाळची जबाबदारी घ्यायला तयार आहे. शिवसेना मुखपत्रात नुकताच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये नगर परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या 33 जागा उभ्या करण्यात आल्या. मात्र त्यात एकही सीट निवडून न आल्यामुळे आज शिवसेनेतून हकालपट्टी झालेले संतोष ढवळे यांनी खासदार संजय देशमुख यांचा उपरोधिक जाहीर सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र त्याला या ठिकाणी माहिती पडताच म्हणजे जिल्हा संपर्क प्रमुख जे आहेत आणि जिल्हा प्रमुख हे या ठिकाणी आले. नेमका काय हा प्रकार होता? शिवसेनेमध्ये दोन गटातच गटबाजी दिसून येत आहे. हकालपट्टी झाली, गटबाजी राहिलेली नाही जिल्ह्यात. संतोष ढवळे नावाचा गद्दार शिवसेनेतून निघून गेलेला आहे. शिवसेनेचे मुखपत्र अधिकृत सामनामधून त्याची उद्धवसाहेब ठाकरे यांनी हकालपट्टी केलेली आहे. त्यांनी या नगरपरिषद झाल्या नुकत्याच निवडणुकीत नगराध्यक्ष आणि नगरसेवकाच्या विरोधात पंजाचा प्रचार करून त्यांनी शिवसेनेच्या सीटा पाडल्या, शिवसेनेचं नुकसान केलं. अशाला पक्षानं हकालपट्टी झालेली आहे. आता गट राहिलेले नाही. आणि आज उपरोधिक सत्कार करण्याचा कार्यक्रम त्यांनी खासदाराला ठेवला होता. खासदाराचा फोटो लावण्याचा नाही, त्याचे पाय पकडण्यासुद्धा हरामखोराचा अधिकार नाही. आज तो कार्यक्रम आम्ही उधळून लावला आहे. एकनिष्ठ ते म्हणत होते, नेमकं काय? गद्दार सैनिक आहेत, गद्दार झाले आणि वरून एकनिष्ठ म्हणता. 15 वर्ष मतदारावरचे पाय चाटले, आता काँग्रेसच्या आमदाराचे पाय चाटून राहिला, आणि तो गद्दार स्वतःला एकनिष्ठ शिवसैनिक म्हणवतो. नेमकी काय भूमिका राहणार आहे आपली या? भूमिका सरळ आणि स्पष्ट आहे. शिवसेनेच्या नादी लागणार तर शिवसेना स्टाईलनं उत्तर देऊ. याच्यानंतर शिवसेनेच्या नादी लागायचं नाही. स्वतःचं मित्रमंडळ काढलं आहे ना, ते मित्रमंडळ वाढवून दाखव करून या यवतमाळ जिल्ह्यात की तुझी अवकात किती आहे आणि किती सीटा आणतो अवकात करून दाखव. हे समोरच्या निवडणूक आहे, समोरच्या जिल्हा परिषदच्या तुझं मित्रमंडळ किती पॉवरफुल आहे दाखवून दे. आणि आता शिवसेनेमध्ये कुठल्याही प्रकारची गटबाजी नसून गद्दारांना त्याची जागा दाखवण्याचा असा इशारा जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी दिला आहे. निलेश फाळके, एबीपी माझा, यवतमाळ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.